जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कोणी तोडी काढल कोणी तू हसत रहा तू वळू न पुन्हा नको पर तू माहेरी पुजपुज होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची फोटोवरून तरी गुणाची मुलगी वाटतेय नाही? काय कळणार आहे गाई फोटोवरून? एकमेकांबरोबर वर्षानुवर्ष घालवली ना तरी माणसं कळत नाही. स्वतःच्या अनुभवावरून जगाची पारख करू नकोस. आई दुधाने तोंड पोळलं की ताक सुद्धा माणसं फुंकून पितात. इथे तर आपल्या श्रीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणून तर श्रीसाठी अशी मुलगी निवडायची की जी श्रीला सुखात ठेवेल आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करेल. आजकालच्या मुली सासूच्या अपेक्षेला कुठे एवढं महत्व देतात? तिने आपल्या श्रीचं जरी केलं ना तरी खूप म्हणेन मी. कशाला उगाचच अपेक्षा ठेवायची? कोण करणार एवढं सगळं? आम्ही नाही केलं, माझ्या सुना करतायत आणि माझी नातसूनही करेल यात मला शंका नाही. काय त्यावेळेचा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. तू नाचुनीकडनं काय अपेक्षा करतेस? मला नाही तसं वाटत. मला हवी तशी नाचून नक्की घरात येईल याची खात्री आहे मला. तसं झालं तर चांगलंच आहे आई. पण माझं म्हणणं एवढंच होतं की मुलीकडनं फार अपेक्षा ठेवणं म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख होणार नाही. आणि आजकालचा काळ कसा आहे, सगळं सगळ्यांना फास्ट हवं असतं. फास्ट फूड, फास्ट लग्न, फास्ट घटस्फोट, हो की नाही? सगळ्याला अपवाद असतो बेबी. तशीही माझी नाचून असणार आहे याची खात्री आहे मला. ती या घरात आनंद आणेल, सुख आणेल, प्रेम आणेल. बेबी वंस काय आणलंय बघूया आधी. ये काय सांगायला आलीयस? आठव. नर्मदा वहिनींनी निरोप दिलाय. स्वयंपाक तयार आहे, पानं घ्यायची का? वा आणखी नाही काय. तुम्ही मगाशी नर्मदा वहिनींना मुलीच्या वडिलांना फोन करून उद्याची वेळ विचारण्याबद्दल आठवण करायला सांगितलं होतं. आई मला चिमटा काढ, लवकर काढ. अगो एवढं लक्षात ठेवलं नी. एक मिनिट हा. शरई हो, हा आई. त्या मुलीचं नाव काय ग? मुलीचं नाव असं तोंडावर आहे पण अगं ते कसं लिहिलेलं असेल? बहिणीने लिहून दिलंय का तुला तसं? असू दे ग, नर्मदांनी लिहून दिलेलं आठवणीनं वाचलं हे काय कमी आहे? हा मग तेच तर म्हणते मी. किती लक्षात ठेवलं होतं माहितीये. अशा चिठ्ठ्या अशा तुमच्यापासून लपवून अशा सतत हातासमोर धरून आले होते. पेन दे. पेन कुठे ठेवलंय मी घेते. ठीक आहे. जेवायला आलोच. सायलीच्या वडिलांना फोन करते. हे काय वंस? आता हा निरोप देशील की नाही तू नर्मदा वहिनीला? काय वंस? आता सून यायची आपल्या घरात. हो तरी मी म्हणतेय नर्मदा वहिनीने कुठल्या मुलीच्या वडिलांना फोन करायला सांगितला? विसरूनच गेले होते मी. बाई आई, नाही असं सतत विसरत असते मी. ती येणारी सून सांभाळून घेईल ना मला, नाही तर तिच्या समोर हसं होईल माझं. ती छान सांभाळून घेईल ना तुला. ना? त्याच्यासाठी येणार आहे की नाही ती इकडे? खरं सांगताय बेबी वंस? अगं बाई, श्री बोलला तुम्हाला तसं काही? अहो हो, तसंच म्हणाला की मला तो. चला बरं झालं. तू लक्ष नको देऊस तिच्याकडे, सगळं ठीक होईल. चला जेवायला जायचं ना? हो मी आले फोन करू. आई,
नाही, पण माझ्या या सतत अशा विसराळू स्वभावामुळे ती चिडाय बिडायची नाही ना येणारी सून माझ्यावर? आम्ही चिडलो का? नाही, तुम्ही सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलत मला. मग ती सुद्धा तशीच सांभाळून घेणारी असेल. परमेश्वर करो आणि तसंच हो. तसंच होईल. चला, जेवायला जायचंय ना? का लिहून देऊ? नाही, नको, सांगते. डोकं ठिकाणावर आहे का? तू काय विचार करतेस? कसला? अरे मी बोलतोय तुझ्याशी, काहीतरी कळतंय का तुला? बाबांचं ऑपरेशन होणार, पिंट्याला नोकरी सुद्धा लागू शकणार. आणि तुला काय मिळणार आहे याचा विचार केलास का कधी? नरक मिळणार आहे तुला, नरक. आय मीन कम ऑन यार, तू अशा माणसाशी लग्न करतेस ज्याला तुझ्या एवढा मुलगा आहे. तुम्ही काय शेअर करणार आहात? जान्हवी, हा मूर्खपणा आहे. स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे. तू बोल काहीतरी, प्लीज तू बोल काहीतरी. हे बघ, प्रत्येक वेळेस तुझं सायलेन्स अँड स्माइल वर्कआउट होणार नाहीये. तुला लग्न करायचंय त्याच्याशी? हा नाही, त्यापेक्षा जाऊन जीव दे ना, तूही मोकळी होशील. बोल जान्हवी, बोल. तुला कळतंय का? बाबांची गुडघेदुखी कायमची जाणार आहे. चालायला फिरायला लागतील रे माझे बाबा. आणि मला कुठला प्रिन्स मिळणार आहे? आर यू आउट ऑफ युअर माइंड? तू काय बोलतेस हे तुला कळतंय का? भान आहे का तुला याचं? का तुला कोणी प्रिन्स नाही मिळणार? तू दिसायला सुंदर आहेस, सुज्ञ आहेस. तुला चालताना काठी लागते का? की दात पडले तुझे? काय प्रॉब्लेम काय आहे? अगं तुझं वय काय आणि त्या थेरड्याचं वय काय? जान्हवी, काय बोलतोय मी? मी येतेच. हा? मी भेटते नंतर. आई, मी लग्नासाठी तयार आहे. गुणाची माझी बायकी. आता कळलं ना तुझं सुख कशात येते? माझी सोनू, मी कळवते त्यांना. बाहेर जाऊनच फोन करते मी. काय झालं बाबा? मी पूर्ण विचार करून निर्णय घेतलाय हा. 25शी झाले आता. सगळ्या मैत्रिणींची तर लग्नही झाली आणि मला होकार आलाय असं पहिलंच स्थळ आहे ना हे. मग काय हरकत आहे? तसंही वयाबद्दल आणि दिसण्याबद्दल काहीच अपेक्षा नव्हत्या माझ्या. आमच्यासाठी करतेस सगळं. माझं ऑपरेशन, आपल्या घर खर्चासाठी त्यांच्याकडून मिळणारे पैसे, यासाठी करतेस तू हे सगळं. नाही बा,
बाप आहे मी तुझा. बाबा मी कशाला खोटं बोलीन तुमच्याशी. मलाही सासरी जावं असं वाटतं, मंगळसूत्र घालावं असं वाटतं. आणि या दाखवण्याच्या कार्यक्रमाचा ना कंटाळा झालाय आता. बरं, अनिल तसे वाईट नाही येतो दिसायला, मनाने तर किती चांगले आहेत, त्यांनी सिद्धही केलंय. मला खरंच ते मनापासून पसंत आहेत. तुला कळत कसं नाहीये बाळा? ते तुला विकत घ्यायचा प्रयत्न करताय. हे ऑपरेशन करून काय करू मी? काय करू? तुझं सुख मोठं आहे ग माझ्यासाठी. माझं ऑपरेशन करून तू तुझ्या गेट मधून मोकळी होशील ग. मी आज काय? बाबा खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. मी माझ्यासाठी करते हे, तुमच्यासाठी नाही. पण त्या माणसाचं वय काय, तुझं वय काय? सगळ्या गोष्टी कुठे मिळतात बाबा आपल्याला आयुष्यात. आणि समजा माझ्या वयाचा सुस्वरूप एखादा मुलगा आपल्याला मिळाला असता, आणि जर तो व्यसनी नालायक निघाला असता तर काय केलं असतं आपण? जे आपल्या पदरी पडेल ते पवित्र मानून स्वीकारावं, हे तुम्हीच शिकवलत ना मला. आणि काय माहिती, कदाचित हा माणूस माझ्यासाठी चांगलाही असेल, आहेतच म्हणजे. आणि त्यांच्या झडलेल्या केसांकडे आणि त्यांच्या वयाकडे बघताना त्यांच्यातल्या चांगल्या माणसाकडे आपण दुर्लक्ष करतोय असं नाही का होणार बाबा? बरं, हा निर्णय कोणी लादताय का हो माझ्यावर? नाही ना? आनंदाने घेते मी हा निर्णय, खरंच. बरं, तुम्हीच म्हणता माझ्या आनंदात तुमचा आनंद आहे. बाबा सगळं छान होणार आहे. आपण कोणाचं वाईट केलं नाही ना, मग आपल्या वाट्यालाही काही वाईट येणार नाहीये. बाबा कदाचित परमेश्वराने हा मुलगा निवडला असेल माझ्यासाठी, मग आपण कोण नाही म्हणणार आहे. आशीर्वाद द्या बाबा. सगळं नीट होणार आहे बाबा, सगळं नीट होणार. कळवलं त्यांना, खूप खुश झाले ते. बरं का जान्हवी? ऐकलंस का जान्हवी? ते म्हणाले जान्हवीची तुम्ही काही काळजी करू नका, तिची सगळी काळजी आम्ही घेऊ म्हणून. तेव्हा पुढे साखर ठेवते. नाही, सगळ्या महत्वाच्या फाईल्स बँकेच्या लॉकर मध्ये आहेत. हा, नाही, मी तुम्हाला लॉकरच्या किल्ल्या कशा काय देऊ शकेल? नाही, हे बघा मी मॅनेज करतो ते. हा, हो, मी ऑफिसला येण्याआधी बँकेत जाऊन येईन. हा, डोंट वरी. बरं, मला सांगा पहिली मीटिंग किती वाजता? ओके, या. ऑलराईट. नाही, मी तुम्हाला मेल करतो. बाय. आम्ही आज एक मुलगी पाहणार आहोत. आम्हाला पसंत पडली तर तुमचं तुम्ही ठरवा. श्री, अरे आजी काय म्हणते ते तरी ऐक ना. ऐकून मग हो नाही काय ते म्हण. आजी काय म्हणालीस तू? मी म्हणत होते. एक मिनिट. हा, हॅलो. काय तुम्ही ऑलरेडी पोहोचलायत? नाही, मी निघतोय. हा, मी निघतो. हो. अरे खाऊन तरी उशीर होतोय मला जाऊ दे. नाही, तुम्हाला मी निघतोय. मी निघालो. या बाय.
काही दिवस मी बघतेय त्याचं कुणाकडे लक्षच नसतं. आपण काय बोललोय हे तिने ऐकलंय का नुसतंच हो हो म्हणून गेलाय तो आता? अगं एका बाईचं ऐकताना पुरुषांना नाकी 9 येतात. हा तर 6 बायकांचा रोज ऐकतो बिचारा. अगं 4-5 दिवसापूर्वीचे वाक्य म्हणाली होतीस ना. मी सॉरी 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 मी विसरले. हे पण महत्वाचं असताना ते सगळं ऐकतो हा तो. हो हो महत्वाचं असेल ना तो ऐकतो, पण आज ना त्याचं अजिबातच लक्ष नव्हतं. नाही तसं नसेल ग, कामात होता तो. बरं मुलीकडचे यायची वेळ झालीये, तुम्ही चला कामाला लागा. बेबी शिवदेवाने फोन केलास? हो केला. येत आहेत त्या आलेच. काय गोंधळ घातलास तू? असे कसे माझ्या एफडीचे पैसे दुसऱ्याच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये ट्रान्सफर केलेस? आय एम सॉरी मॅडम. सॉरी काय सॉरी? पैसे म्हणजे काय झाडाला लागलेत का? हाऊ डेअर यू! काय निष्काळजीपणा करता तुम्ही? हे बघ, माझे पैसे जर लवकर ट्रान्सफर झाले नाही ना तर मी सरळ पोलीस केस करीन. आई एम सॉरी मैडम. बघा मी तुमसे पैसे. हेलो राजीव, बताओ ना मैं क्या करूं? अरे तुम सिस्टम मैनेजर हो यार, तुम्हें पता होना चाहिए. काय ग? खूप गर्दी झाली, हँडल नाही होत. किती वेळात माझ्या एफडीचे पैसे माझ्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहेत ते सांग आधी. आपल्याला झेपत नाही तर अशी कामं करायची कशाला? मला चष्म्याचं दिसत नाही म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवून गेलो मी, आणि हे भलत्याच माणसाचं सर्टिफिकेट दिलंय मला. तुमचे पण भलत्याच अकाउंटला एफडीचे पैसे गेले नाहीयेत ना ते बघा. हो एक मिनिट, आपण शांतपणे बोलूया ना. काय काय झालंय नक्की? आता ही एक आली अजून. आमचे पैसे मिळाले नाही तर आम्ही पेपर मध्ये देऊ. हे पहा, आधी मॅनेजरला बोलवा. आय एम सॉरी सर, जरा बाहेर गेलेत, पण आपण बोलूया ना. काय झालं मला सांगा. तुम्ही बसा तरी. नितीन जा सगळ्यांसाठी पाणी घेऊन ये. आता नितीन पाणी आणतोयस ना? आता आणतो. या बसा तरी. जा फ्रेश होऊन घे. सर बसा तरी. पाणी प्या आणि शांत व्हा. आम्हाला तुमचं पाणी वगैरे काही नको, आम्हाला आमचे पैसे हवे. हो मॅडम, ते देणारच. आणि खरंच सॉरी, तुमचा राग मी अगदी समजू शकते. तुमच्या जागी जर मी असते ना तर मलाही असाच राग आला असता. मला फक्त 2 मिनिटं देता, मी तुमचे सगळे पैसे पटकन तुमच्या अकाउंटला जमा करते. किती वेळ लागणार आहे ते सांगा आधी. आम्ही आमची कामं सोडून अर्धा तास झाला इथे थांबलोय. एक 10 मिनिटात काम होईल. तोपर्यंत चहा घेता का तुम्ही सगळे? आजोबा आलंवाला चहा चालेल? नितीन जा सगळ्यांसाठी आलं टाकून चहा घेऊन ये. अहो ते पाण्याला नको म्हणतायत, चहा कशाला उगाचच. नितीन लगेच चहा आणतोयस ना? आणतो. आजोबा आता तरी बसा ना. आणि हे काय आज एकटेच आलात? नात आली नाही वाटतं. बरोबर ती कॉलेजला गेली. अरे वा, MSc ऍडमिशन झालेलं दिसतंय. हो, तिला हवं ते कॉलेज मिळालं. आजोबा हे सर्टिफिकेट चेक करून घ्या. तुमचंच आहे का? हो अगदी बरोबर. काय आहे, आम्ही म्हातारी माणसं आहोत ना, एका कामाला 2दा यावं लागलं म्हणून चिडलो. आय एम सॉरी. नाही हो आजोबा, खरं तर आम्ही सॉरी म्हटलं पाहिजे. काय होतं ना, कधीतरी खूप गर्दी असते, मग आमच्याकडनंही चुका होतात. आणि हो, चहा घेतल्याशिवाय जायचं नाहीये, नाही तर तुमची नात रागवेल मला. शेवटी तुम्ही माणसंच आहात ना, तुमच्याकडे चुका होणारच. या आलं घातलेला गरमागरम चहा. मॅडम चहा तरी घ्या. आणि आता थोडं स्माइल केलं ना तर बघा तुमच्या अकाउंटला पटकन पैसे जमा होतील. अरे माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले. थँक्यू. हा तुझं नाव काय ग? जान्हवी. बरं, आमच्या बँकेकडे इन्व्हेस्टमेंटची खूप छान स्कीम आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आम्ही सांगू तुम्हाला. हो चालेल ना. काय स्कीम आहे? आमच्या गावडे मॅडम तुम्हाला एक्सप्लेन करतील. गावडे मॅडम एक्सप्लेन करता. मी आलेच हा सर. शहर आहेस मुली, देव तुझं भलं करो.